टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काल संध्याकाळपासून नाशिकमध्ये पावसानं विश्रांती घेतल्यामुळे नाशिकच्या गोदाघाट परिसरात असलेला पूर आता ओसरत असल्याचं बघायला मिळत आहे। आपण सध्या नाशिकच्या गोदाघाट परिसरात आहोत आणि सातत्यानं गेल्या 20 दिवसांपासून या ठिकाणी पाण्याची पातळी ही वाढलेलीच होती। मात्र काल दुपारनंतर पावसानं विश्रांती घेतलेली आहे। परिणामी गोदाघाट परिसरातील पूरस्थिती देखील आता कमी झाल्याचं बघायला मिळत आहे। गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी ही आता कमी होत असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। गोदाघाट परिसरात असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या कालपर्यंत कमरेपेक्षा वर पाणी होतं, आज मात्र अगदी गुडघ्याच्याही खाली सध्या पाणी बघायला मिळत आहे। गंगापूर धरणातनं देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो आता कमी करून 3969 क्युसेक करण्यात आलेला आहे। तर नांदूर मध्यमेश्वरमधून जायकवाडीच्या दिशेनं जवळपास 35,918 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो आज देखील सुरू असल्याचंच बघायला मिळत आहे। नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र त्याचप्रमाणे घाट माथ्यावर आज देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जो आहे तो हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। सुदैवाची बाब म्हणजे एक दिलासादायक गोष्ट अशी आहे की नाशिक जिल्ह्यातल्या जवळपास 23 पैकी 7 धरणं जी आहेत ते 100% भरलेले आहेत। नाशिकच्या गंगापूर धरणात देखील मुबलक पाण्याचा पुरवठा जो आहे आणि एकूणच साठा जो आहे तो उपलब्ध आहे आणि त्यामुळे नाशिककरांची पुढच्या वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता तरी सध्या मिटलेली बघायला मिळते आहे। असं असलं तरी ऑरेंज अलर्ट असल्याकारणाने गोदाघाट परिसरातील रहिवाशांना आज देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।